मतदारसंघ असणार आहे सावंतवाडी। अगदी सावंतवाडी सर विधानसभा मतदारसंघ अतिशय चर्चेत यंदा राहिलेला आहे। दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी ही लढत त्या ठिकाणी होती। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना होता आणि त्या ठिकाणी कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेचाच पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे तिथले संभाव्य आमदार कोण आहे सर पाहूया। आपण सांगू प्रेक्षकांना, दीपक केसरकर शिंदे गटाचे संभाव्य आमदार म्हणून आहेत। शिंदेंनी बंड केल्यानंतर ज्यांनी बाजू माध्यमांमध्ये मांडली होती, जे शिक्षण मंत्री देखील आहेत, तेच दीपक केसरकर हे निवडणुकीत विजयी होऊन त्यांना सावंतवाडीच्या मतदारांनी पसंती दिल्याचं दिसतंय। संभाव्य आमदार राजन तेली ज्यांनी अगदी ऐन निवडणुकीमध्ये भाजपला रामराम करत ते ठाकरे गटात आले आणि उमेदवारी मिळवली, मात्र त्यांचा कुठेतरी पराभव झालेला दिसतोय आणि संभाव्य आमदार म्हणून दीपक केसरकरांचं नाव समोर आलेलं आहे। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री देखील आहेत आणि शिंदेने बंड केल्यानंतर शिंदेना भक्कम साथ देणारे कोण असतील, माध्यमांमध्ये बाजू मांडणारे कोण असतील तर दीपक केसरकर। अगदी आणि त्याच दीपक केसरकरांचं आता संभाव्य आमदार असं नाव म्हणून समोर येत आहे। दीपक केसरकर हे या ठिकाणी संभाव्य आमदार नेमके का असू शकतात त्याची ही कारणं जाणून घेणं गरजेचं आहे। दरम्यान त्यासाठी जाऊया थेट या ठिकाणी सावंतवाडीमध्ये विनायक वंजारी आपले प्रतिनिधी आहेत। विनायक, काय सांगाल सावंतवाडीमध्ये या ठिकाणी दीपक केसरकर का विजय होऊ शकतात? सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी लढत झालेली पाहायला मिळते आहे। राजन तेली हे भाजपमधून निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांनी तिकीट मिळवली होती। या ठिकाणी राष्ट्रवादीला ही जागा सुटेल असं बोललं जात होतं, तिथून अर्चना घारे ह्या इच्छुक होत्या, मात्र ऐन वेळेला राजन तेली यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना तिकीट मिळालं, त्यामुळे अर्चना घारे या नाराज होत्या, त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती। त्यामुळे तो जो परिणाम आहे, त्या बंडखोरीचा जो परिणाम आहे तो या निवडणुकीत कुठेतरी पाहायला मिळतोय। त्याशिवाय महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली होती। या ठिकाणी भाजपचे विशाल परब यांनी बंडखोरी केली होती, त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत झालेली पाहायला मिळते। पण मात्र मुख्य लढत जी झाली ती राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर अशी झाली होती। त्यामुळे या लढतीचा जो परिणाम आहे तो दीपक केसरकर हे या निवडणुकीत बाजी मारतील असं बोललं जातं, कारण दीपक केसरकर हे गेल्या 3 टर्म या मतदारसंघाचे आमदार आहेत। त्याशिवाय त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता आहे। त्यामुळे दीपक केसरकर यांचं पारडं कुठे जड वाटतंय, लोकांमध्ये उत्सुकता आहे या निकालाकडे आणि दीपक केसरकरच विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा, सावंतवाडीतलं राजकीय समीकरण हिची विश्लेषण आपल्याला समजून सांगितलं आमचे प्रतिनिधी विनायक वंजारींनी। आता सावंतवाडी हा मतदारसंघाचं काय वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया। जर 2019 आपण चित्र पाहिलं तर राजन तेली रिंगणात होते, दीपक केसरकर निवडून आले होते, तब्बल 69,784 मतं त्यांना मिळाली होती। बबन साळगावकर देखील होते, घड्याळाच्या चिन्हावर लढले होते, 5,396 मतं मिळाली होती। आणि जर या मतदारसंघातील आपले जर प्रभावी मुद्दे पाहिले, काही प्रश्न पाहिले तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न आहे, तसंच बस स्थानकाचा देखील या मतदारसंघातला प्रश्न आहे, त्याशिवाय तिलारीग्रस्तांचे देखील प्रश्न आहे। सावंतवाडीचं राजकारण आपण पाहिलं तर दीपक केसरकरांचा अगदी काही दशकापासून या मतदारसंघावर एक दबदबा, एक वर्चस्व असं म्हणू शकतो। 2019ला ते निवडून आले होते आणि 2024ला देखील मतदारांनी त्यांना पसंती दिलेली आहे। संभाव्य उमेदवार आमदार म्हणून त्यांचंच नाव समोर आलेलं आहे। आपण बघतोय मोहिनी, सावंतवाडीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं, दीपक केसरकरांनी पुन्हा एकदा बाजी मारलेली असं दिसतंय। अगदी एकूणच दीपक केसरकर या ठिकाणी जिंकून येताना पाहायला मिळतात, मात्र त्याचा फायदा आता शिंदेंच्या शिवसेनेला होणार आहे। एकूणच हा महाविकास आघाडीला विशेषतः ठाकरेंना फटका बसणार आहे।